मंडळी, आज आपण तिळकुंद चतुर्थी आणि श्री गणेश जयंती निमित्त गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तीळ आणि गुळाचे मोदक बनवतोय। हे तीळ आणि गुळाचे मोदक बनवायला खूपच सोपे आहेत। तुम्हाला कोणाला येत नसतील तरी सुद्धा तुम्ही हे मोदक अगदी 10 मिनिटात बनवू शकतात। बरेच जण उकडीचे मोदक बनवतात, तर तुम्हाला जर उकडीचे मोदक येत नसतील तर या माझ्या पद्धतीने अगदी 10 मिनिटात बनणारे हे तीळ आणि गुळाचे मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की बनवून पहा। चला तर बाप्पांच्या आवडीचे तीळ आणि गुळाचे मोदक बनवायला घेऊयात। तर हे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलाय। गरम करून गॅसची फ्लेम स्लो करायची आणि त्यानंतर यामध्ये मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। आता हे तीळ स्लो फ्लेमवर एकदम गॅसची फ्लेम बारीक ठेवून आपल्याला चांगला चटचट आवाज येईपर्यंत आणि एकसारखं असं मिक्स करत चांगले भाजून घ्यायचे आहेत। जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला हे तीळ छान स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत। हिवाळा सध्या सुरू आहे। हिवाळ्यामध्ये तीळ खाल्लेच पाहिजे आणि तिळाचे खूपच पौष्टिक गुणधर्म सुद्धा आहेत। तर असे हे तिळाचे मोदक सुद्धा तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। माझी खात्री आहे तुम्हाला हे मोदक नक्कीच आवडतील। बनवायला हे मोदक खूपच सोपे आहेत आणि तुम्ही जर बिगनर असाल, तुम्हाला बनवायला येत नसतील मोदक, तर तुम्ही अशा पद्धतीने हे मोदक नक्की बनवून बघा। तर तिळाचा छान खमंग सुगंध सुटलाय आणि चटचट आवाज सुद्धा यायला लागलाय। आता हे तीळ एकदा मिक्स करायचे आहेत आणि एका ताटात काढून घ्यायचे आणि हे थंड करायला ठेवून द्यायचे। आता सारख्याच पॅनमध्ये मी इथे सारख्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। तुम्हाला शेंगदाणे जास्त घालायचे तर तुम्ही घालू शकता, काहीच हरकत नाही। आता शेंगदाणे सुद्धा चांगला खमंग सुगंध सुटेपर्यंत आणि चटचट चांगला आवाज येईपर्यंत, याचं पोट फुटेपर्यंत, म्हणजेच याची सालं निघतील इथपर्यंत भाजून घ्यायचे। तर हे बघा, याचा रंग आता बदललाय। याला थोडे डागसुद्धा पडलेले आहेत। सालंसुद्धा हळूहळू निघायला लागलेली आहेत। खमंग सुगंध पसरायला लागलाय। जास्त भाजायचे नाही तर आपण जेव्हा पावडर करू ना तेव्हा ती काळपट बनते। आता शेंगदाणे आपले भाजून झालेत। एका ताटात काढून घेऊया आणि याची सालंसुद्धा काढून घ्यायची आहेत। तर थंड होण्यासाठी ताटात काढून ठेवते मी। आता इथे मिक्सरचं भांडं घेतलंय। मिक्सरचं भांडं घेताना एकदम कोरडं करून घ्यायचं। यामध्ये पाणी असेल तर ते कपड्याने पुसून घ्यायचं। यानंतर भाजलेले तीळ थंड करून यामध्ये घालायचे। शेंगदाण्याची सुद्धा मी सालं काढून घेतलीत। आता हे शेंगदाणे सुद्धा यामध्ये घालायचे। आता याला एक चांगला फ्लेवर म्हणजे सुगंध येण्यासाठी 1 चमचा मी इथे वेलची पावडर घालते। तुम्ही अख्खी वेलची सुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे वेलची पावडर होती तर मी तीच घातली। झाकण लावून फक्त 2 वेळा बंद चालू करून याची जाडसर पावडर करून घ्यायची। तर हे बघा, अशा पद्धतीने मी जाडसर पावडर केली आहे। जास्त बारीक पावडर करायची नाही, नाहीतर याला तेल सुटेल। आता यामध्येच सारख्या वाटीने 1 वाटी मी चिरून गूळ घेतलाय। तुम्ही किसून घेऊ शकता किंवा गुळाची पावडर सुद्धा घेऊ शकता। आता यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप घातल्यामुळे या मोदकाला बाइंडिंग छान येते। नाही घातलं तरी सुद्धा चालेल, कारण आपण शेंगदाणे घातलेले आहेत आणि त्यामुळे सुद्धा बाइंडिंग चांगली येते, पण तुपामुळे फ्लेवर सुद्धा एक चांगला येतो। आता झाकण लावून फक्त 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने। आता इथे मी एक मोठी प्लेट घेतलेली आहे, म्हणजेच मोठं ताट घेतलंय। यामध्ये हे सगळं सारण काढून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे सारण बनवायचं आहे। जास्त एकदम बारीक वाटून घ्यायचं नाही। यानंतर इथे मी तीळ जे भाजले होते ना, त्यामधले 1 मोठा चमचा तीळ घातले आहेत। काढून ठेवले होते वेगळे, ते तीळ घातले। असे तीळ तोंडात आले ना तर हे मोदक खायला सुद्धा खूप छान लागतात। आता यामध्ये आपल्याला सुकामेवा घालायचा आहे। तर सुकामेवा असा ग्रेट करून घालायचा। तुम्ही याचे बारीक बारीक तुकडे करून सुद्धा घालू शकता किंवा आपण हे सारण जेव्हा वाटलं ना त्यामध्ये सुद्धा घालू शकता, म्हणजे याची पावडर होईल। तर असे घातल्यामुळे ते दिसायला सुद्धा चांगले दिसतात आणि खायला सुद्धा खाताना तोंडामध्ये येतात, तर चांगले लागतात। तर मी काजू, बदाम आणि थोडेसे पिस्ते असे हे क्रश करून घातलेले आहेत।
तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे घालू शकता। आता सगळं व्यवस्थित हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे सारणामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स होईल। तर हे आपलं सारण तयार झालेलं आहे मोदक बनवण्यासाठी। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा। आता मोदक बनवायला घेऊया। मोदक बनवण्यासाठी इथे मी हा साचा घेतलाय। तुमच्याकडे जो साचा असेल तो तुम्ही घेऊ शकता। ब्रशने किंवा हातानेच याला असं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा यामध्ये सारण भरू तेव्हा ते याला चिटकणार नाही आणि ते सहज डिमोल्ड होईल। आता थोडं थोडं सारण असं घ्यायचं आहे हातामध्ये आणि एकजीव करायचं आणि त्यानंतर या मोल्डमध्ये म्हणजेच साच्यामध्ये भरायचं आहे। सारण भरताना चांगलं दाबून भरायचं, म्हणजे याला चांगला आकार येतो मोदकाला, दिसायला खूप छान दिसतात। तर हे बघा अशा पद्धतीने चांगलं व्यवस्थित दाबून दाबून हे सारण भरायचं आहे। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। या सारणापासून तुम्ही तळणीचे मोदक सुद्धा बनवू शकतात, खायला अप्रतिम लागतात। तर आपलं मोदकाचं सारण भरून झालंय। आजूबाजूचं सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि सावकाश अशा पद्धतीने हा मोदक डिमोल्ड करून घ्यायचा। मोदक साच्यामधनं काढताना अजिबात घाई करायची नाही, अगदी सावकाश काढायचा। हे बघा किती सुरेख दिसतोय मोदक। याला आकार सुद्धा खूपच सुंदर आलाय, दिसायला खूपच सुंदर दिसतोय आणि खायला तर हे तिळगुळाचे मोदक खूपच अप्रतिम लागतात। अशाच पद्धतीने बाकीचे मोदक सुद्धा बनवून घ्यायचे आहेत। आहे की नाही सोपी पद्धत? अगदी 10 मिनिटात हे मोदक बनवून तयार होतात। जास्त मेहनत न घेता अगदी मस्त सुरेख असा आपण हा मोदक बनवला आहे। हा मोदक कोणीही बनवू शकतो, बनवायला किती सोपा आहे पहा। अशाच पद्धतीने बाकीचे मोदक सुद्धा आपण बनवून घेऊयात। तर सगळे मोदक हे बघा मी बनवून घेतलेले आहेत। दिसायला किती सुंदर दिसतायत, रंग खूपच सुरेख आलेला आहे। आपण यामध्ये गुळाचा वापर केलाय, शिवाय कोणताही पाक न करता आपण हे मोदक बनवलेले आहेत। आपण तीळ आणि गुळाचे मोदक बनवलेले आहेत। तीळ आणि गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम आहे। तीळ गुळाची बरीच रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता। तुम्हाला ते रेसिपी नक्कीच आवडतील। तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तिळकुंद चतुर्थी आणि गणेश जयंती निमित्त गणपती बाप्पांच्या आवडीचे हे मोदक नक्की बनवून बघा। उकडीचे मोदक, तळणीचे मोदक तर आपण बनवतच असतो, पण अशा पद्धतीने हे तीळ आणि गुळाचे मोदक बनवून पहा आणि तुमचे मोदक कसे झाले होते हे कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।